नमस्कार मित्रांनो, तुमचं मनापासून स्वागत आहे आपल्या वर्षा ज्ञानदीप चॅनलवर। आज आपण घेऊन आलो आहोत एक दमदार, प्रेरणादायी आणि टाळ्या वाजवायला भाग पाडणारं भाषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त। हे भाषण ऐकल्यानंतर तुमच्या अंगातही एक नवी ऊर्जा आणि आत्मविश्वास निर्माण होईल। हवं तर लिहून घ्या। चला तर मग सुरुवात करूया। आजच्या या प्रेरणादायी आणि ऐतिहासिक क्षणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, आदरणीय शिक्षक वर्ग आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो, आपणा सर्वांना माझा मनापासून नमस्कार। आजचा दिवस फक्त एक साधा दिवस नाही। आजचा दिवस आहे विचारांचा, संघर्षाचा आणि स्वाभिमानाचा। आज आपण त्या महामानवाची जयंती साजरी करतोय, ज्यांनी भारताच्या इतिहासाला नवी दिशा दिली आणि लाखो लोकांना जगण्याचा अधिकार मिळवून दिला। ते महान व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझा मानाचा मुजरा। विद्यार्थी मित्रांनो, बाबासाहेब म्हणजे केवळ एक व्यक्ती नव्हे, तर ते एक विचार आहेत, एक क्रांती आहेत आणि अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची ताकद आहेत। त्यांचा जीवन प्रवास हा संघर्ष, जिद्द आणि यश यांचा प्रेरणादायी संगम आहे। 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू येथे त्यांचा जन्म झाला। लहानपणापासूनच त्यांना जातीय भेदभावाचा सामना करावा लागला। शाळेत बसायला जागा नव्हती, पाणी प्यायला परवानगी नव्हती, पण तरीही त्यांनी शिक्षणाचा मार्ग कधीच सोडला नाही। त्यांनी ठरवलं होतं की शिक्षणाच्या जोरावरच समाजात बदल घडवायचा। म्हणूनच ते म्हणायचे, शिक्षण हेच तुमचं सर्वात मोठं शस्त्र आहे। त्यांनी भारतातच नाही तर परदेशातही उच्च शिक्षण घेतलं। कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून त्यांनी पदव्या मिळवल्या। त्या काळात हे खूप मोठं यश होतं, पण त्यांनी ते आपल्या कष्ट आणि जिद्दीने मिळवलं। इतकं मोठं शिक्षण घेऊन ते आरामात आयुष्य जगू शकले असते, पण त्यांनी स्वतःसाठी नाही तर समाजासाठी जगणं निवडलं। त्यांनी अस्पृश्यता, अन्याय आणि भेदभावाविरुद्ध लढा उभारला। महाड सत्याग्रह आणि कालाराम मंदिर प्रवेश आंदोलन यांसारख्या चळवळींमधून त्यांनी समानतेसाठी आवाज उठवला। अनेक अडचणी, विरोध आणि अपमान सहन करूनही ते कधीच मागे हटले नाहीत। भारत स्वतंत्र झाल्यानंतर देशाला एक सक्षम आणि न्याय्य संविधानाची गरज होती। ही जबाबदारी ज्यांनी पार पाडली ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। त्यांनी भारताला असं संविधान दिलं ज्यामध्ये प्रत्येक नागरिकाला समान हक्क, स्वातंत्र्य आणि न्याय मिळतो। आज आपण जे अधिकार उपभोगतो तो त्यांच्या अथक परिश्रमाचं फळ आहे। बाबासाहेबांनी केवळ सामाजिक क्षेत्रातच नाही तर आर्थिक आणि राजकीय क्षेत्रातही मोठं योगदान दिलं। त्यांनी कामगारांसाठी 8 तास कामाचा नियम, महिलांच्या हक्कांसाठी लढा आणि दुर्बल घटकांसाठी न्याय मिळवून देणारे अनेक कायदे तयार केले। त्यांच्या प्रत्येक कृतीमागे सर्वसामान्य माणसाचा विकास हा एकच उद्देश होता। शिक्षणाचं महत्त्व त्यांनी नेहमीच अधोरेखित केलं। प्रत्येक मुलगा आणि मुलगी शिकली पाहिजे, प्रगती केली पाहिजे असं त्यांना वाटत होतं। त्यांनी सांगितलं की ज्ञान हेच खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य देणारं साधन आहे। त्यामुळेच त्यांनी शिक्षणाला सर्वाधिक प्राधान्य दिलं। त्यांच्या आयुष्यात अनेक अपयश आले, पण त्यांनी कधीही हार मानली नाही। प्रत्येक अपयशातून त्यांनी शिकत स्वतःला अधिक सक्षम केलं। हीच गोष्ट आपल्यालाही शिकायला हवी। अपयश म्हणजे शेवट नसतो, तर तो यशाच्या दिशेने टाकलेला पहिला पाऊल असतो। आजच्या तरुणांसाठी बाबासाहेबांचे जीवन एक मोठी प्रेरणा आहे। जर आपण वेळ वाया घालवण्याऐवजी शिक्षण आणि कौशल्यांवर लक्ष केंद्रित केलं तर आपणही यशस्वी होऊ शकतो। बाबासाहेबांसारखं मोठं व्हायचं असेल तर त्यांच्यासारखी मेहनत आणि जिद्द आपल्यात असली पाहिजे। समाज बदलण्यासाठी फक्त बोलून चालत नाही, कृती करावी लागते।
आपल्या आसपास कुठेही अन्याय होत असेल तर आपण शांत बसू नये, आवाज उठवावा, योग्य गोष्टींसाठी उभं राहावं. हीच बाबासाहेबांची खरी शिकवण आहे. शेवटी एक लक्षात ठेवा, बाबासाहेबांचे विचार हे फक्त वाचण्यासाठी नाहीत, तर ते आपल्या आयुष्यात उतरवण्यासाठी आहेत. जर आपण त्यांच्या विचारांनुसार चाललो तर आपण स्वतःचं आयुष्य बदलू शकतो आणि समाजालाही योग्य दिशेने नेऊ शकतो. आज आपण एक संकल्प करूया. आपण शिक्षण घेऊया, अन्यायाविरुद्ध आवाज उठवूया आणि समानतेसाठी काम करूया. कारण इतिहास फक्त वाचून चालत नाही, तो घडवावा लागतो आणि तो घडवण्याची ताकद आपल्या प्रत्येकामध्ये आहे. विद्यार्थी मित्र हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संपूर्ण जीवन प्रवास आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट शिकवतो. ते म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा. परिस्थिती कितीही कठीण असली, लोक कितीही विरोध करत असले, तरी जर आपल्या मनात जिद्द आणि आत्मविश्वास असेल तर आपण कोणतीही उंची गाठू शकतो. बाबासाहेबांनी हे त्यांच्या कृतीतून सिद्ध करून दाखवलं. त्यांनी आयुष्यभर ज्ञानाची कास धरली. वाचन, अभ्यास आणि विचार करण्याची सवय त्यांनी कधीच सोडली नाही. म्हणूनच ते केवळ विद्वानच नव्हे तर एक महान विचारवंत बनले. आजच्या काळातही आपण जर मोबाईल आणि वेळ वाया घालवण्याच्या सवयी कमी करून वाचनाची सवय लावली तर आपल्या आयुष्यात मोठा बदल घडू शकतो. मित्रांनो, बाबासाहेबांनी आपल्याला केवळ हक्कच दिले नाहीत, तर त्या हक्कांची जबाबदारीही दिली आहे. स्वातंत्र्य म्हणजे मनमानी नव्हे, तर योग्य गोष्टींसाठी उभं राहणं आहे. आपण आपल्या अधिकारांचा योग्य वापर केला तरच समाजात खरा बदल घडू शकतो. आजच्या जगात स्पर्धा खूप वाढली आहे. प्रत्येकाला यश हवं आहे, पण त्यासाठी मेहनत करायला सगळे तयार नाही आहेत. बाबासाहेबांचं जीवन आपल्याला सांगतं की यश मिळवण्यासाठी कुठलाही शॉर्टकट नसतो. प्रामाणिक मेहनत, सातत्य आणि चिकाटी या गोष्टीच आपल्याला यशाच्या शिखरावर पोहोचवतात. शेवटी एवढंच सांगू इच्छिते, बाबासाहेबांचा आदर्श आपण फक्त एका दिवसापुरता मर्यादित ठेवू नका. त्यांच्या विचारांना आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनवा. कारण जेव्हा प्रत्येक व्यक्ती बदलायला सुरुवात करेल तेव्हाच खरा समाज बदल घडेल आणि तेव्हाच बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण होईल. जोपर्यंत समाजात अन्याय आहे तोपर्यंत बाबासाहेबांचा लढा जिवंत आहे. चला त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन एक समतावादी, न्याय्य आणि सुंदर भारत घडवूया. धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हे दमदार भाषण आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या वर्षा ज्ञानदीप चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अशाच प्रेरणादायी भाषणांसाठी आणि ज्ञानवर्धक व्हिडिओंसाठी आमच्या सोबत जोडलेले रहा. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत धन्यवाद.